करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन. बोलते करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन. योग्य दिशा मिळावी यासाठी हवे असते मार्गदर्शन. म्हणून मी आपल्या सत्कार मूर्तींना विनंती करते कि आम्हाला मार्गदर्शन करावे. आइए दोस्तों, हमारे बीच जो इतनी बड़ी शख्सियत है, एज आई अर्लियर सेड, जिन्होंने यूपीएससी ऑल इंडिया रैंक, जिनका यूपीएससी ऑल इंडिया रैंक 524 है. We are very lucky that such a personality is sitting between us. सेटिंग बराबर सेंटर किधर हो? जिन्होंने हर जगह अपने चिराग को जलाया है. मैं ऐसे हमारे मानसी मैम को रिक्वेस्ट करना चाहूंगी कि वो स्टेज पर आए. Guys, at the age of 23, she completed her BA from शासकीय विज्ञान महाविद्यालय. LLB, she is pursuing LLB from MP Law College. Please do come, ma'am, and inspire us the story of your success. Guys, big round of applause for Mansi ma'am. Hello everyone. It's really nice to see all the young faces and all the enthusiastic crowd. Everybody is responding really well. So please keep up the energy. So I was actually thinking की मी नेमकं माझ्या साईडने तुम्हाला काय सांगू शकते जे ह्या वयात तुम्हाला हेल्पफुल असेल आणि मे बी अशी गोष्ट जी आपण ह्या वयात मिस आउट करून जातो. तर मी माझा एक्सपिरियन्स आणि माझा ब्रीफ बॅकग्राऊंड एकदा तुम्हाला शेअर करेन आणि त्यातून मला काय शिकायला भेटलं मोस्ट प्रॉबेबली त्या गोष्टी हायलाईट करायचा प्रयत्न करेन. सो ॲज प्रांजल पॉइंटेड आउट, माझं नाव आहे मानसी नरेंद्र सोनवणे आणि ह्या वर्षी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाममध्ये माझं रँक ऑल इंडिया 627 आला आहे. सो I'm a Bachelor of Arts graduate, Government Arts and Science College औरंगाबाद आणि LLB परस्यू करते आहे मी सध्या सेकंड इयरला आहे MP Law कॉलेजमध्ये. तर माझं जे 10th पर्यंत जे एज्युकेशन होतं ते नाशिकला झालं होतं. मी पण इंग्लिश मीडियम स्टुडंट होते, डिसेंट इन स्टडीज आणि घरच्यांकडून पण बराच लाईक स्कूलच्या टाइम्समध्ये सुद्धा बरंच लक्ष असायचं माझ्याकडे की लाईक रेग्युलर स्टडी करते आहे की नाही, एक रेग्युलॅरिटी मेंटेन आहे की नाही स्टडीमध्ये. तर मम्मीला डेफिनेटली मी यासाठी खूप थँक्यू बोलेल. आणि त्यामुळे एक जी रेग्युलॅरिटी होती, कन्सिस्टन्सी जे आपण म्हणतो, ते एक आधीपासूनच डेव्हलप झालेलं होतं. मग मी जेव्हा 10th क्लिअर केली त्यानंतर हा क्वेश्चन सगळ्यांच्याच मनात येतो की काय घ्यायचं. आणि आपलं जनरल परसेप्शन असतं की सायन्स घेऊन टाकू किंवा मग कॉमर्स घेऊन टाकू. आर्ट्स तर लाईक हार्डली कोणी ॲज अन ऑप्शन चूज करतं पोस्ट 10th स्टँडर्ड ॲटलिस्ट. सो मी पण मग सायन्स स्ट्रीमकडे गेले. सायन्समध्ये 11-12 करत असताना माझे पण फ्रेंड सर्कल रेडी झाला. मग जे आपलं आर्ग्युमेंट असते PCMB घ्यायची, PCB घ्यायचं, PCM घ्यायचं. सो मी 11th मध्ये जनरल ग्रुप ठेवला PCMB. बट 11th मध्ये काय झालं, माझा इंटरेस्ट बायोलॉजीमध्ये खूप डेव्हलप व्हायला लागला. तर मग मला वाटलं की मेडिकल फील्ड छान राहील आपल्यासाठी मे बी. तर मी मग 11th झाल्यानंतर मॅथ्स ड्रॉप करून टाकला आणि PCB कंटिन्यू केलं 12th साठी. बट 12th मध्ये व्यवस्थित प्रिपरेशन झालं, चांगलं नीट पण दिली, ठीकठाक स्कोर पण होता. बट लाईक पोस्ट 12th स्टँडर्ड म्हणजे ज्या वेळेस आमची एक्झाम झाली आणि रिझल्टच्या आधी तर आमच्या फॅमिली इंटरॅक्शन्स व्हायला लागले थोडेसे. पप्पाचे काही फ्रेंड्स होते ज्यांनी UPSC एक्झाम दिलेली होती, ज्यांना काही जणांना यश मिळालं होतं, काही जणांना अपयश मिळालं होतं. तर माझ्या वडिलांनी मला सजेशन दिला की रादर दॅन परस्युइंग MBBS यू कॅन ऑप्ट फॉर दिस एक्झामिनेशन कॉल्ड UPSC. ही एक ऑल इंडिया लेवलची एक्झाम आहे आणि यामध्ये तुम्ही IAS, IPS, IFS बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पोस्ट्स आहेत, त्यासाठी अप्लाय करू शकता आणि ते सिलेक्ट होऊ शकतात त्या पोस्टमध्ये. तर मग आपल्याला ह्या एजमध्ये एवढी आयडिया नसते की नेमकं हे काय आहे, काय पोझिशन्स आहेत. सो एक जनरल इंटरॅक्शन केल्यानंतर थोडंफार समजलं होतं की ओके, एक चांगला प्लॅटफॉर्म आहे ज्यातून तुम्ही पब्लिक सर्व्हिस नेमकं करू शकता. सो इंटरॅक्शन्स केले टीचर्ससोबत आणि मग वाटलं की मोस्ट प्रॉबेबली आय शुड फोकस कम्प्लिटली ऑन दिस एक्झामिनेशन. तर या दृष्टिकोनातून माझा जो एक डिसिजन, जो जनरली मी बोल्ड डिसिजन असं म्हणेल थोडाफार, की पोस्ट 12th स्टँडर्ड मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं औरंगाबादला, गव्हर्नमेंट आर्ट्स अँड सायन्स कॉलेज औरंगाबाद. तर त्यावेळेस बरंच क्रिटिसिझम होतं स्कूल टीचर्सकडून, कॉलेज टीचर्सकडून की वाय यू परस्युइंग आर्ट्स, लाईक यू आर अ डिसेंट स्टुडंट,
की इतका फ्युचर नाही आर्ट्समध्ये इफ यू कम्पेअर इट विथ सायन्स. सो इट पब्लिक परसेप्शन बरंच होतं, पॉझिटिव्ह फीडबॅक्स पण आले, बट मेनली लाईक फॅमिली सपोर्ट होता की असं काही नाही आहे, इफ यू डू वेल यू कॅन सक्सीड देअर इज वेल. सो आर्ट्सला घेतला ॲडमिशन आणि त्यानंतर कम्प्लीट फुल फ्लेश फोकस जो आहे तो UPSC कडे शिफ्ट केला. बट हावेवर विथ गिविंग अटमोस्ट इम्पॉर्टन्स टू युअर ग्रॅज्युएशन ॲज वेल. ग्रॅज्युएशनच्या स्टडीला पण दुर्लक्ष नाही केलं आणि त्यामुळे मग एक थोडंफार बॅकग्राऊंड बिल्ड झाला होता जो माझ्या गोलकडे जाण्यासाठी मला हेल्पफुल ठरला. तर आता या स्टोरीतून मला एक जनरल थोडे पॉईंट्स हायलाईट करून द्यायचे तुम्हाला की फर्स्ट थिंग जी आहे ना की ह्या एजमध्ये आपल्याला ना इतकी क्लॅरिटी नसते की आपण नेमकं केलं काय पाहिजे पुढे जाऊन. बिकॉज आपण काय करतो, आपलं फ्रेंड सर्कल बघतो तर मोस्ट प्रोबेबली सगळेजण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतात, तर सगळेजणच चालले इंजिनिअरिंगला. इंटरेस्ट आहे नाही आहे, कॅपॅबिलिटी आहे नाही आहे, मे बी इवन इफ यू आर अ ब्राईट स्टुडंट बट यू आर नॉट इंटरेस्टेड इन इंजिनिअरिंग, तर जर तुम्ही तिथे त्या डिरेक्शनमध्ये गेले तर यू आर नॉट गोइंग टू बी सक्सेसफुल इन दॅट डिरेक्शन. कारण की तुम्ही तुमचं 100% देऊच नाही शकणार. आणि ते एक खूप मेजर इनजस्टिस आहे तुमच्यासाठी सुद्धा, तुमच्या फॅमिली मेंबर्ससाठी सुद्धा, ज्यांचे एक्सपेक्टेशन्स आहेत तुमच्याकडून. सो ह्या एजमध्ये ना आपण मोस्ट प्रॉबेबली जे आहे, जे आपले टीचर्स असतात, आपले पेरेंट्स असतात, यांचं गायडन्स जे आहे थोडंफार ऐकणं खूप आवश्यक आहे. होतं काय की आपण जस्ट 10th स्टँडर्ड क्लिअर केलेली असते, 11th-12th मध्ये आलेलो असतो, तर सगळ्यांना एक्सप्लोर करायचं असतं. ट्युशनला जायचं, मग थोडा वेळ ट्युशन झालं फिरायचं, कॉफी प्यायला जायची फ्रेंड्स सोबत, 2 क्लासेसच्या मधल्या ब्रेकमध्ये खूप जास्त टाइमपास करायचा. हा आपला एक जनरल शेड्यूल असतो की फ्रेंड्सला आपण खूप जास्त प्रायोरिटी देतो आणि सगळं फ्रेंड्स म्हणतील ते खरं आणि घरच्यांकडे थोडंफार आपलं दुर्लक्ष होतं. तर हा जो ॲटिट्यूड आहे आपला, हा लॉंग टर्ममध्ये आपल्याला बेनिफिशियल किती ठरेल याचं थोडी कल्पना आपल्याला इथे या एजमध्ये येत नाही. तर त्यामुळे माझं सजेशन एकच राहील सध्या तरी की तुम्ही तुमचं गोल्स पहिले आयडेंटिफाय करा. म्हणजे एक बघा की नेमकं तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत, तुमचे वीकनेसेस काय आहेत, कुठल्या सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, कुठल्या फील्डमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे. मग त्या फील्डच्या व्यक्तींसोबत जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटली तर इंटरॅक्ट करा. तुमच्या पेरेंट्स सोबत इंटरॅक्ट करा की ठीक आहे ह्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे तर मोस्ट प्रॉबेबली मी हे परस्यू करू शकते. तुमच्या टीचर्स सोबत इंटरॅक्ट करा आणि एक वेल इन्फॉर्म्ड डिसिजन मेकिंग जी आपण म्हणतो ती डिसिजन मेकिंगकडे लक्ष द्या. मग नेक्स्ट जे इम्पॉर्टंट गोष्ट जी मला आढळली होती की पब्लिक परसेप्शन अबाउट युअर डिसिजन. तर त्या बाबतीत पण मी एक म्हणेल की मला आता हे झाल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर पण एका फ्रेंडचा कॉल होता. एक फ्रेंड राहता एक ॲस्पिरंट बनेल मी, जिचा मला फर्स्ट क्वेश्चन काय होता तुमच्या लिस्टची ॲस्पिरंट की लाईक तुम्हाला BA घेताना असं वाटलं नाही का की लोक काय म्हणतील. तर लाईक मला एक माझा आन्सर एकच होतं की हे बघ मी विचारच नव्हता केला की लोक काय म्हणतील. ते माझं डिसिजन होतं पर्सनल अँड इट इज अप टू यू की तुम्ही कुठे कसं परफॉर्म करता आहे. आणि मला फॅमिली सपोर्ट होता तर मग बाकीच्यांचा विचार करण्यात काय अर्थ नाही आहे. बिकॉज तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जरी गेले तर हा एक थॉट प्रोसेस नेहमीच असणार की आता रिलेटिव्स काय म्हणतील, लोक काय म्हणतील. बट या गोष्टीकडे किती प्रमाणात लक्ष द्यायचं आहे, किती प्रमाणात लक्ष नाही द्यायचं आहे हे तुमचं ओन डिटर्मिनेशन आणि ग्रिप ठरवेल. सो तुमचं जे डिसिजन आहे ना ते ह्या माइंडसेटनी बिलकुल नका घेऊ की सगळेजण IIT करताय तर मग मी पण IITच करणार. तो हा माइंडसेट खूप रॉंग आहे. स्वतःच्या स्ट्रेंथ्स वीकनेसेस आयडेंटिफाय करा पहिले. मग नेक्स्ट गोष्ट जे मी पॉइंट आउट करण्याचा प्रयत्न करेल जी आपण ह्या एजमध्ये जनरली अवॉइड करतो मोस्ट प्रॉब्लेममध्ये की स्कूलमध्ये एक रेग्युलॅरिटी असते, एक रेग्युलर शेड्यूल क्रिएट झालेला असतो. प्रत्येकाला सवय असते की सकाळी उठायचं, एका रेग्युलर शेड्यूलला फॉलो करायचं, ट्युशनला जातो, परत हे करतो. बट कॉलेजमध्ये आल्यावर ना कुठे ना कुठे ही रेग्युलॅरिटी कुठे कॉम्प्रोमाइज होऊन जाते. आपण शेड्यूलकडे इतकं जास्त लक्ष देत नाही आणि मोस्ट प्रोबेबली ह्या एजमध्ये आपल्याला कसं वाटतं की आपल्याला मजा जास्त करायची रॅदर दॅन कॉन्सन्ट्रेटिंग ऑन व्हॉट यू वॉन्ट टू बी. तर मी असं नाही म्हणणार की कम्प्लिटली तुम्ही फक्त तुमच्या याच्यावरतीच लक्ष दिलं पाहिजे आणि तुमच्या ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत, फ्रेंड सर्कल आहे त्यांना कम्प्लीट अवॉइड केलं पाहिजे. बट रॅदर एक जो पॉझिटिव्ह बॅलन्स आहे दोन्हीचा तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जरी आपण आपल्या फ्रेंड सर्कलसोबत हँगआउट करतो आहे तरी पण आपल्याला इतकं एन्श्योर करावं लागणार आहे की जो माझा रेग्युलर प्लॅन आहे, जो रेग्युलर टास्क आहे, जो मी स्वतःला दिलेला आहे तो मी कम्प्लीट करते आहे का.
तर तुम्ही हे रिअलाइज कराल की जेव्हा तुम्ही ते रेग्युलर टास्क पण कम्प्लीट करतायत आणि त्यानंतर उरलेल्या वेळामध्ये तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत हँगआउट करता, फिरायला जाता किंवा फॅमिली मेंबर्ससोबत इंटरॅक्शन करता, तर ते सॅटिस्फॅक्शन जे आहे ॲट दी एंड ऑफ द डे ते खूप जास्त हायर लेवलचं असतं. सो एक रेग्युलर शेड्यूल बनवायचा प्रयत्न करा की जस्ट ट्राय करा की आपण मेनली करून तर बघू. व्हॉट इज द हार्म इन ट्राईंग? बिकॉज जनरली व्हॉट वी डू वी डोंट ट्राय ओनली. जे लेझीनेस आहे रॅदर मी हे म्हणेल की लेझीनेस खूप जास्त असतं आपल्यामध्ये की करायचंच नाही. एकदा जस्ट गिव्ह इट अ शॉट, ट्राय करा. अँड इफ यू एकदा जे सॅटिस्फॅक्शन जर तुम्हाला रिअलाइज झालं ना, ते सॅटिस्फॅक्शन जर फील झालं ना, तर ॲट दी एंड ऑफ द डे ती एक हॅबिट बनून जाते आणि ती हॅबिट लॉंग टर्ममध्ये खूप जास्त बेनिफिशियल आहे तुमच्यासाठी. मग हेच म्हणेल मी अजून की आपण आता आपल्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस आयडेंटिफाय करण्यावर या एजमध्ये फोकस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस जे आहेत ते 2 टाईपने आपण डिवाइड करू शकतो. एक तर तुमचं करिक्युलम, जे मी म्हणेल की कुठल्या फील्डमध्ये जायचं आहे, कुठल्या स्ट्रीममध्ये जायचं आहे, आपण कुठे बेटर परफॉर्म करू, ह्युमॅनिटीज आहे, मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे ऑर एनी अदर स्ट्रीम. आणि दुसरं म्हणजे जे रॅदर मोर इम्पॉर्टंट आहे की थिंग्स असोसिएटेड विथ युअर पर्सनॅलिटी. आपण सोशल मीडियावर किती टाइम वेस्ट करतो आहे, आपण फ्रेंड्स सर्कलसोबत फिरण्यामध्ये किती टाइम वेस्ट करतो आहे आणि या सगळ्या गोष्टींमधून आपल्यावरती त्याचा परिणाम काय होतो आहे. इज इट पॉझिटिव्ह, इज इट नेगेटिव्ह, इज इट रिअली बेनिफिशियल फॉर युअर फ्युचर. ह्या गोष्टींचा आढावा घेणं एक थोडं इम्पॉर्टंट होऊन जातं. कारण सोशल मीडियावर जनरली आत्ता तर म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याच्याशिवाय तर काही ऑप्शनच नसतं. सगळ्यांना कॉन्स्टंटली एव्हरीबडी इज ऑन देअर फोन. काही प्रमाणामध्ये इट इज युजफुल एज वेल. त्याचा कन्स्ट्रक्टिव्ह यूज काय करता येईल का आपल्याला. आणि जरी ठीक आहे आपण यूज करतो आहे, बट आपल्यामध्ये सेल्फ कंट्रोल आहे का की ठीक आहे आपण थोडा वेळ यूज केला त्यानंतर ठेवून दिला फोन साईडला, किंवा जेव्हा मी स्टडी करायला असेल त्यावेळेस माझा फोन माझ्यासोबत नाही ठेवणार, नंतर मेबी मी थोडा वेळ यूज करेल माझा फोन. तर ह्या ज्या हॅबिट्स आहेत, मायन्यूट हॅबिट्स, त्या लॉंग टर्ममध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट ठरतात. मी जसं माझ्या ग्रॅज्युएशनच्या वेळेस मी फर्स्ट इयरला असताना पहिल्या महिन्यात इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं होतं. त्याआधी माझं इंस्टाग्राम नव्हतं ॲक्च्युली 11-12 मध्ये. तर फर्स्ट मंथमध्ये मी हे रिअलाइज केलं होतं की लाईक जर मी कंटिन्यू केलं सोशल मीडिया तर आय वोंट बी एबल टू अचीव व्हॉट आय वॉन्ट. तर मग त्यानंतर मी ऑफ करून टाकलं होतं इंस्टाग्राम. ते अकाउंट डिॲक्टिवेट केलं. फेसबुकवरती अकाउंट नव्हतं, ओनली व्हॉट्सअप यूज करायची मी. बट ते पण का बरं, बिकॉज माझा फ्रेंड सर्कल म्हणजे जनरलच खूपच लिमिटेड होता. तर त्यामुळे ओनली जे एज्युकेशनल पर्पजेस आहेत त्यासाठी व्हॉट्सअपचा यूज व्हायचा थोड्याफार प्रमाणात. The point is that की you need to identify and you need to take the decisions. जर मी त्यावेळेस बंद नसतं केलं तर प्रॉब्ली माझा रँक आता नसता आला. बिकॉज ज्या ज्या मायन्यूट हॅबिट्स आहेत त्या लॉंग टर्ममध्ये आपल्याला खूप जास्त रिझल्ट देतात. तर ह्या हॅबिट्स तुम्ही स्वतः बघा, एक डायरी मेंटेन करा. की तुम्ही हे डेफिनेटली ट्राय करा. मी ॲडवाईस करेल की एक डायरी ठेवा तुमच्याजवळ. ते कोणाला दाखवायची वगैरे पण गरज नाही आहे. जस्ट लाईक तुम्ही सकाळी उठल्यापासून दिवसभरामध्ये नेमकं काय काय केलं हे लिहून काढायला एकदा ट्राय करा की तुम्ही 1 वीक किंवा 1 मंथ फॉलो करू शकाल. आणि तुमचा प्रोडक्टिव्ह टाइम किती होता आणि नेमकं तुम्ही वेळ वाया किती घातला आणि त्यातून तुमच्यामध्ये आउटपुट काय आलेलं आहे हे एकदा याचं थोडंफार अनालिसिस करा. तर मग तुम्हाला रिअलाइज होईल की नेमकं आपली सिच्युएशन सध्या काय आहे. आणि पोस्ट 12th वेअर डू यू वॉन्ट टू सी युअर सेल्फ, पोस्ट युअर ग्रॅज्युएशन वेअर डू यू वॉन्ट टू सी युअर सेल्फ. एक थोडंफार ट्राय करा ना, स्वप्न तरी बघा की मेबी मी ही फील्ड करू शकतो. तुम्ही एक्सप्लोर करा आपल्याकडे ऑप्शन्स काय काय आहेत. फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंगच ऑप्शन आहे का, अजून दुसरे कोणते कोणते ऑप्शन्स आहेत. सिव्हिल सर्व्हिसेस एक चांगलं ऑप्शन आहे, लॉ आहे. तर बरेच वेगळे वेगळे ऑप्शन्स आहेत. तर एक्सप्लोर करा थोडंफार. इंटरनेटचा कन्स्ट्रक्टिव्ह यूजवर जास्त फोकस करा रॅदर दॅन वेस्टिंग विथ टाइम ऑन इंटरनेट. सो ह्या ज्या मायन्यूट हॅबिट्स आहेत, ह्या हॅबिट्स ज्या त्या इंटरनेट करण्याचा प्रयत्न तुम्ही आत्ताच ह्या वयात करा. मग सध्या तर तुमचं हेच डिसिजन पाहिजे की लाईक पोस्ट 11-12 आपल्याला ग्रॅज्युएशन कोणत्या स्ट्रीममध्ये करायचं आहे. तर आता मी थोडं सिव्हिल सर्व्हिसेस किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ओरिएंटेड थोडंफार बोलेल. ती लाईक जर समजा काही जणांचं असेल माइंडमध्ये की मे बी आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कुठल्याही प्रकारची MPSC झाली, UPSC झाली पुढे जाऊन परस्यू करू शकतो. तर यासाठी एक जनरल पेरेंट्सच्या माइंडमध्ये पण एक प्रॉब्लेम काय होऊन जाते की आता मला पण भेटायला बरेच जण असे आले
ज्यांचे मुलं फक्त 8th 9th मध्ये होते, 10th मध्ये होते, किंवा लाईक 5th 6th मधले मुलांचे पेरेंट्स सुद्धा आले की आम्हाला पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करायचे आहेत. तर इथे प्रॉब्लेम काय होतो ना की तुम्ही जर आत्ताच इतक्या अर्ली एजमध्ये, म्हणजे 5th 6th तर खूप अर्ली झालं, त्या एजमध्ये जर तुम्ही असं डिसिजन घेत असाल तर ते लॉंग टर्ममध्ये इतकं बेनिफिशियल नाही आहे. म्हणजे बिकॉज तुम्ही जर म्हणजे त्या स्टुडंटला हे आयडेंटिफाय करायचं चान्स नाही देते की नेमकं त्या स्टुडंटला खरंच इंटरेस्ट आहे का त्या फील्डमध्ये. मग नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट, आपण जर पोस्ट 10th इमिडिएटली सिव्हिल सर्व्हिसेसचा डिसिजन घेतला ना तर वी टेंड टू इग्नोर आर 11th and 12th. जसं एक जनरल परसेप्शन होऊन जातं की नीट स्कोर इज इम्पॉर्टंट, युअर पर्सेंटेज आर नॉट इम्पॉर्टंट, तर मग आपण इतकं पर्सेंटेजकडे लक्ष देत नाही. तर हे एक जनरल आहे माइंडसेट की आपण फक्त MCU सॉल्विंगकडे लक्ष देतो, पर्सेंटेज मग इतकं जास्त येत नाही, मग परत आपल्यालाच वाईट वाटतं. सो लाईक डोंट फॉल फॉर दीज प्रेजुडायसेस. थोडं एक अंडरस्टँडिंग ठेवा. मग 11th 12th मध्ये तुम्हाला 11th 12th वर जास्त फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. यू कॅन्ट इग्नोर इट इवन इफ यू आर रायटिंग अ डिस्क्रिप्टिव्ह पेपर और यू आर सॉल्विंग अन ऑब्जेक्टिव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जसं नीट और JEE. सो डोंट इग्नोर एनिथिंग दॅट यू हॅव करंट. इवन इन ग्रॅज्युएशन जर तुमचं फ्युचरमध्ये झालं डिसिजन की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, तिथे सुद्धा तुम्ही ग्रॅज्युएशन इग्नोर नाही करू शकत. जसं आता माझं बॅचलर ऑफ आर्ट्स ग्रॅज्युएशन होतं, तर जनरली काय असतं की आर्ट्समध्ये तर एवढा काही अभ्यास पण नसतो, तर मग इतकं काय वाचायची गरज नाही आहे, एक्झामच्या थोडं 3-4 दिवस आधी रीड करायचं आणि चाललं जायचं. सो दॅट मेंटॅलिटी इज व्हेरी रॉंग. तुमच्या हँड्समध्ये ज्या पण गोष्टी असतील ना, तुम्ही ट्राय केलं पाहिजे की तुम्ही तुमचं 100% देताय पण ना. तुमचे रिझल्ट आपोआपच तुम्हाला दिसतील त्यानंतर. जसं मी लॉला ॲडमिशन लास्ट इयर घेतलं होतं, तर त्यावेळेस माझी फ्रेंड जी आहे ऑनलाईनच एक्झाम्स होत्या आणि सगळ्यांना माहिती आहे की ऑनलाईन एक्झाम्सची कशी हालत झाली होती आपल्याकडे. तर माझी एक फ्रेंड होती, ती मला म्हटली होती की तू तर जस्ट क्लासेस घेते आहे, तर मग अभ्यास करायची काय गरज आहे वगैरे. तर लाईक माझा रिप्लाय तिला एकच होता, बिकॉज ऑक्टोबरमध्ये आमची प्रिलिम्स पण होती आणि आय थिंक मी म्हणजे त्या लास्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं होतं त्यावेळेस. सो तिचा रिप्लाय म्हणजे माझा रिप्लाय तिला एकच होता की लिसन, मी आता ॲडमिशन घेतलं आहे ना, तर मग माझं 100% देण्याचं काम आहे फक्त माझं. बट त्याचा बेनिफिट मला कुठे झाला, मी तिथे डेफिनेटली लेक्चर्स केले, ऑनलाईन जरी लेक्चर होते तर केले, जितक्या प्रमाणात मला जमते तितक्या प्रमाणात व्यवस्थित सिस्टमॅटिकली रीड केलं. आणि झालं काय की 2021ची जी प्रिलिम्स होती ना, त्यातून 3 to 4 क्वेश्चन्स डिरेक्ट माझ्या सिलेबसचे आले, जे लास्ट टाइमचे होते ते. आणि 3 to 4 क्वेश्चन्स सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये फॉर शुअर माहीत असणं म्हणजे खूप मोठा नंबर झाला. तर लाईक इफ यू पुट इन एफर्ट्स यू विल गेट द रिझल्ट्स. All you need to focus upon is putting in your 100% efforts. Even while preparation of JEE or while preparation of NEET, आपलं जनरली हे होत जातं की टेस्ट सिरीजमध्ये स्कोर नाही येते, माझ्या फ्रेंडचा स्कोर येतो आहे, माझं तर नाही होते, तर मे बी माझं नाही येणार रिझल्ट, तर मग मी काय करणार. तर डोंट डू दिस. ह्या मेंटॅलिटीमध्ये नका जाऊ की समोरच्याचा किती स्कोर येतो. तुम्ही स्वतःला आयडेंटिफाय करा, तुमचे फ्लॉज काय झाले, आणि देर इज ऑलवेज स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट. टेस्ट म्हणजेच एक मीडियम आहे टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. तर मग जसं टेस्ट सिरीज जेव्हा पण तुम्ही देशाल ह्या एक्झामच्या प्रिपरेशनच्या वेळेस, तेव्हा ट्राय टू इव्हॅल्युएट युअर सेल्फ. डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स. आयसोलेशनमध्ये बसा आणि आयडेंटिफाय करा की तुमचे बिहेवियरल ॲस्पेक्ट्स कोणते होते ज्याच्यामुळे तुमचा स्कोर कमी आला असेल, किंवा मग तुमचं एज्युकेशनल वाईज की तुम्ही समजा आता एखादा टॉपिक रीड केला आहे, तो टॉपिकच्या अंडरस्टँडिंगमुळे स्कोर कमी आला आहे का, की मी रीडच नव्हतं केलं म्हणून स्कोर कमी आला. तर रीड नव्हतं केलं म्हणजे तुमचा बिहेवियरल प्रॉब्लेम आहे. तर मग बिहेवियरल प्रॉब्लेमसाठी आपण काय केलं पाहिजे. तर पेरेंट्स आर द बेस्ट टूल आय फील ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम, बिकॉज ते कॉन्स्टंट मॉनिटरिंग ठेवत राहतात तुमच्यावरती, तर मग तुम्ही आपोआपच करत राहता अभ्यास. जसं आता मी घरीच होते लॉकडाऊनच्या वेळेस, UPSच्या प्रिपरेशनच्या वेळेस, तर मला आईवडील नेहमी कॉन्स्टंटली म्हणत राहायचे की जा वाचत बस, जा वाचत बस. तर कधी कधी थोडं इरिटेटिंग पण होऊन जायचं ते, बट लाईक ॲट द एंड ऑफ द डे यू आर लाईक की ठीक आहे जाऊ द्या वाचून घेते. सो अल्टिमेटली फायनल रिझल्ट आल्यानंतर मग आपल्याला वाटतं की नाही बरोबर होतं. सो ह्या गोष्टी आपल्याला त्या एजमध्ये आणि त्या पॉईंट ऑफ टाईमला लक्षात नाही आहे. बट इफ समबडी इज टेलिंग यू समथिंग, थोडंफार त्याकडे आपण लक्ष देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग एक जनरल गाईडलाईन्स मी थोडंफार सांगेल. एक आपलं परसेप्शन असतं की कोचिंग आता लावून घेतली तर बस मग कोचिंगमध्ये सगळं होऊन जाणार होता, घरी आल्यावर काही करण्याची आवश्यकता नाही. तर मी डेफिनेटली हे म्हणेल की कोचिंग कॅन नेव्हर सबस्टिट्यूट युअर सेल्फ स्टडी. इट इज एक ते कॉम्प्लिमेंट करता आहे. सेल्फ स्टडी तर तुम्हाला ठेवावीच लागणार आहे, बिकॉज ते जेव्हा तुम्ही कोचिंगमध्ये काही गोष्ट वाचून घेतली, समजा आज तुम्हाला एखादा टॉपिक शिकवला आणि तो इमिडिएटली त्याच डेला जर तुम्ही घरी जाऊन रिवाईज केला ना, त्याचं रिटेन्शन खूप जास्त राहील, त्या टॉपिकला वाचण्याचा वेळ खूप कमी लागेल. आणि तुम्ही जेव्हा हे ॲट दी एंड ऑफ द डे किंवा ॲट दी एंड ऑफ अ मंथ आयडेंटिफाय कराल की हा टॉपिक मी आधी जेव्हा फक्त एक्झामच्या आधी घ्यायचो तेव्हा माझं रिटेन्शन किती होतं,
मला टाइम किती लागायचा आणि माझा आउटपुट किती होता. आणि जर मी रोज फक्त तो टॉपिक जर सेम बेसनी केला, जेव्हा मला कोचिंगमध्ये शिकवत आहे त्यावेळेस माझं रिटेन्शन किती आहे, टाइम किती लागतो आणि आउटपुट किती आहे, तर मग तुम्ही नोटीस करा, जर तुम्ही रेग्युलॅरिटी मेंटेन केली ना तर तुमचं रिटेन्शन पण जास्त आहे, तुमचे आउटपुट बेटर आहे. तर या गोष्टींचं एक थोडंफार अनालिसिस ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जातं. सो प्लीज फोकस ऑन सेल्फ स्टडी अँड रेग्युलर सेल्फ स्टडी. आय वुड से की बर्डन नका घेऊ स्वतःवरती. रोज डेली 2 आवर 3 आवर ट्राय करा स्टार्टिंगपासून, आणि मग नंतर तुमचा इव्हेंच्युअली टाइम इन्क्रीज करा ॲज पर युअर ओन कॅपॅसिटी टू अंडरस्टँड द टॉपिक. तर इट विल डिफर फॉर एव्हरीबडी, बट ट्राय टू फोकस ऑन प्रोडक्टिव्ह अँड क्वालिटी स्टडी. देन अगेन, जरी तुम्ही हे करत असाल तरी पण तुम्ही कॉलेजमध्ये आहात, तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवाल्या गोष्टी आहेत, स्पोर्ट्स आहेत, कल्चरल इव्हेंट्स असतात, याच्याकडे पण इतकं दुर्लक्ष नाही करायचं की जर तुम्ही अभ्यास करत असाल तर फक्त अभ्यासच करायचा अशातला भाग नाही. तर थोडं तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती सुद्धा फोकस करा, पार्टिसिपेट करा वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करा, स्पीकिंग स्किल्स बिल्ड करा आणि तुमचे एक्सपिरियन्सेस बिल्ड करा. बट अगेन यू नीड टू मेंटेन अ बॅलन्स इन बोथ. असं नाही की हे करतोय तर फक्त हेच आणि अभ्यास नाही करायचा, आणि असं नाही की फक्त अभ्यास करतोय तर फक्त अभ्यास, काही दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट नाही करायचं. बॅलन्स बिल्ड करणं खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जातं. मग एक लास्ट मी एकच म्हणेल की नेमकं आपण स्टडी करताना कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं आत्ता तुमची एक्झाम्स राहतील, JEE राहील, नीट राहील, किंवा त्या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणती एक्झाम परस्यू करत असाल तर ती राहील. तर फर्स्ट थिंग दॅट वी फॉरगेट इज दॅट आपण डिमांड ऑफ द एक्झाम आयडेंटिफायच नाही करत. आपण कोचिंगला आलोय, हा टॉपिक शिकवलाय, ठीक आहे, आपण लगेच सुरू करतो तो टॉपिक जसं तसा. तुम्ही पर्सनली काय केलं पाहिजे की थोडा सिलेबस बघितला पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्या एक्झामशी रिलेटेड काय येऊन गेलेले आहेत आधी ते बघितले पाहिजे, आणि तुमचं स्वतःचं एक अंडरस्टँडिंग डेव्हलप केली पाहिजे स्टार्टिंगला की नेमकं त्या एक्झामची डिमांड काय आहे. मग त्यानंतर आपला एक 2 इयर प्लॅन असेल सपोज आता नीटसाठी, तर तुम्हाला जो प्लॅनिंग आहे ती 2 इयरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी थोडं क्रिएट करणं इम्पॉर्टंट होऊन जातं. की जस्ट एक ब्रॉड अंडरस्टँडिंग की ठीक आहे, इतक्या मंथ्समध्ये मला इतकं कव्हर करायचं आहे, इतक्या मंथ्समध्ये इतकं कव्हर करायचं आहे. तर प्लॅन करताना ना अनरिअलिस्टिक प्लॅन्स आर नेव्हर हेल्पफुल. की मी इतक्या वाजता उठणार, मग डॉट हे टू हा टाइम मी हे, डॉट हा टू हा टाइम मी हे करणार. दीज प्लॅन्स आर अ लिटल अनरिअलिस्टिक टू बी व्हेरी ऑनेस्ट इन फॉर द लॉंगर टर्म. शॉर्ट ड्युरेशनसाठी मोस्ट प्रोबेबली मे बी तुम्ही ते पुल ऑफ करू शकता, बट लॉंग टर्मसाठी ते पॉसिबल इतकं होत नाही. तर रिअलिस्टिक प्लॅन बनवा की वीकली टार्गेट्स आहेत, तर वीकमध्ये मला इतके टॉपिक्स संपायचे, तर त्या वीकमध्ये तेवढं टॉपिक भेटण्यासाठी मला डेली टार्गेट इतकं कम्प्लीट करावं लागेल. तर असं नाही की मी 2 तास बसले तर झालं, मे बी ते टार्गेट 1 आवरमध्येच कम्प्लीट होऊन जाईल. तर तुम्हाला उलटा छान वाटेल की अरे माझी रीडिंग चांगली आहे. तर ते इंटरनल कॉन्फिडन्स बूस्टर्स जे आहेत ना ते पण खूप इम्पॉर्टंट होऊन जातात इन द लॉंगर ड्युरेशन. सो मेक अ ब्रॉड प्लॅन, मग त्या ब्रॉड प्लॅनला डिवाईड करा शॉर्टर प्लॅन्समध्ये, आणि त्या शॉर्टर प्लॅन्सला फुलफिल करण्याचा प्रयत्न करा. मग परत अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट जी आहे ती इव्हॅल्युएटिंग दॅट प्लॅन. की ठीक आहे, त्या प्लॅननी आपण एक टेस्ट दिली, त्या टेस्टनी रिझल्ट येतो आहे का, मग रिझल्ट नसेल येत तर का नाही येत आहे. तर सो आयडेंटिफाय करा की नेमकं मिस्टेक्स कुठे झाल्या आणि त्या मिस्टेक्सवरती परत काम करत राहा. आणि देन अगेन ॲट दी एंड ऑफ द डे की पॉझिटिव्ह राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. की लाईक इन द ग्रेटर प्रिपरेशन जर तुम्ही सिरियस ॲस्पिरंट्स असाल की तुम्हाला नीट क्लिअर करायचं आहे, IITsमध्ये जायचं आहे, तर मग त्यावेळेस थोडंसं एक स्ट्रेस येऊन जातो की बर्डनसम होऊन जातं इव्हेंच्युअली. जर रिझल्ट्स नसतील येत आणि जर स्टडी व्यवस्थित होत नसेल तर त्यावेळेस थोडं पॉझिटिव्ह राहा, फ्रेंड्ससोबत इंटरॅक्ट करा, फॅमिलीसोबत इंटरॅक्ट करा, आणि एक सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा स्वतःमध्ये की नाही आपण तर डेफिनेटली करू शकतो. जर समोरच्या व्यक्तीने केलेलं आहे, बरेच असे एक्झाम्पल्स आहेत जे क्लिअर करतात, तर त्यांनी केलेलं आहे तर मी का नाही करू शकत. तर एक पॉझिटिव्ह माइंडसेट ॲट दी एंड ऑफ द डे बिल्ड करणं खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जातं. सो युअर अ यंग क्राऊड, सगळेजण व्यवस्थित अभ्यास करा आणि फोकस ऑन युअर करिअर, फोकस ऑन युअर गोल्स. आणि ट्रस्ट मी ह्या एजमध्ये आपल्याला इतके नाही लक्षात येत, बट इव्हेंच्युअली इथे जर थोडेफार कॉम्प्रोमाइजेस जर आपण केले, जे खूप मायन्यूट कॉम्प्रोमाइजेस असतात इन द लॉंग रन, तर आपले रिझल्ट्स जे आहेत ते पण खूप लार्जर राहतील. तर वन्स अगेन थँक्यू सर फॉर गिविंग मी द अपॉर्च्युनिटी.